नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे मिनी कांद्यापासून रेसिपी. अगदी चटकदार, जिभेवर चव रेंगाळणारी भन्नाट रेसिपी. त्यासाठी आपण घेतलेले आहेत मिनी कांदे. असे 10-12 आहेत मिनी कांदे. त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. कशी बनवायची व्हिडिओ संपूर्ण पहा. नक्कीच आवडेल इतकी भन्नाट रेसिपी आहे. आता आपण कांद्यांची साल काढून घ्यायची आहे. ओले कांदे असल्यामुळे साल पटकन निघत नाही, पण आपण कांदामध्ये न कापता पूर्ण अख्खा कांदा ठेवायचा आहे आणि त्यापासून रेसिपी बनवायची आहे. आता कांदे सोलून घेतलेले आहेत आणि बाजूला ठेवून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण कांद्याला कधी जाळी असते किंवा काळं असतं आतमध्ये, म्हणून धुवून घेतलेली कोणतीही वस्तू चांगलीच असते. आता स्वच्छ धुवून घेतलेले कांदे चाळणीत ठेवायचे, म्हणजे पाणी निथळलं जातं. आता पाणी निथळल्यानंतर आपल्याला कांदे मध्ये कट करून घ्यायचे आहेत. मध्ये कट करायचे म्हणजे अख्खा आपण जसे वांगी भरतो त्याप्रमाणे कट करायचं आहे. मोठा थोडा असला तर 2 कट द्या, नाहीतर 1 कट दिला तरी चालेल. आता एक लोखंडाचं पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला धणे मोठा चमचा, बडीशेप आणि जिरं हे अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजल्यानंतर त्याचा स्वाद अप्रतिम येतो. आता आपल्याला 1 चमचाभर मोठा सफेद तीळ घालायचे आहेत. सफेद तिळाने त्याची चव अप्रतिम येते. आता भाजून घेतल्यावरती त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि काही मसालेसुद्धा घ्यायचे आहेत. आणि आपण घेतलेले आहेत भाजके चणे, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्याआधी पावडर केलेली आहे धणा, जिरं, बडीशेप आणि आपली तीळ, त्याची पावडर करून घेतलेली आहे. मीठ, बेडगी मिरची मसाला, गरम मसाला, हळद आणि घरगुती मसाला, सांबार मसाला, हे सगळे मसाले आणि आपण वाटलेलं धणे जिरं पावडर तीसुद्धा सगळी मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण चण्याची पावडर करून घेतलेली आहे, म्हणजे फुटाणे, भाजके फुटाण्याची पावडरसुद्धा करून त्यात मिक्स करायची आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताने, चमच्याने वगैरे करायचं नाही, कारण हाताने छान मिक्स होतं. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचं आहे तेल. अगदी 1 चमचाभरच घालायचं आहे आणि सगळ्या मसाल्याला चोळून घ्यायचं आहे. मैत्रिणीनं, तेल का घालायचं आहे? कारण मसाले आपले इकडे तिकडे रेंगाळत राहतात, तेलाने छान आपल्या कांद्यामध्ये चिटकून राहतील. हे पहा. आणि कांदा हा थोडासा ओलाच असतो, म्हणून कांद्याला मसाला चिटकून राहतो. आणि भरून घ्यायचे आहे आपण कांदे, सगळे कट केलेले आहेत ते व्यवस्थित भरायचं आहे, जिथपर्यंत मसाला जाईल तोपर्यंत. छोटे कांदे असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आपल्याला, पण रेसिपी इतकी भन्नाट होते का तुम्ही यासोबत 2 चपात्या किंवा 2 भाकरी नक्कीच जास्त खाल. याबरोबर तुम्ही नानही करून खाऊ शकता किंवा पावाबरोबरसुद्धा ही रेसिपी तेवढीच छान लागते. आता आपले कांदे भरून झालेले आहेत. एक भांडं ठेवायचं आहे, पाणी घालून ग्लासभर, त्यावर चाळण ठेवून घ्यायची आहे आणि आपले कांदे व्यवस्थित चाळणीत ठेवायचे आहेत आणि 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. म्हणजे आपले कांदे शिजले जातात आणि आपण जो मसाला भरलेला आहे तो इकडे तिकडे जाणार नाही. त्यामुळे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कांद्याला चव अप्रतिम येते. आता झाकण ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित
आणि चाळणीत वाफवून घ्यायचे आहे. पाणी गरम तर झालेलंच आहे म्हणून वेळही लागणार नाही. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा आहे तो कापून घ्यायचा आहे. आल्याचा तुकडा, लसूण आणि 2 टॅमॅटो हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी मऊ. आता आपले कांदे शिजलेले आहे पहा, एकीकडे ठेवलेले. ते थोडेसे असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने शिजले जाते. पहा, आपल्या कांद्याचा मसाला इकडे तिकडे न जाता अगदी कांद्यामध्ये छान घोळला गेलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर फोडणी करायची आहे, जिरी, मोहरी, हिंग. मैत्रिणींनो, फोडणीमध्ये हिंग घाला, स्वाद अप्रतिमच येतो. 2 तमालपत्रेची पानंसुद्धा घालून घ्यायची आहे, त्याचा स्वादही छान लागतो ह्या रेसिपीमध्ये. आणि तेलामध्ये घोळवायची आहेत. आता आपण वाटण जे केलेलं आहे, टॅमॅटो, कांदा, लसूण ह्याचं ते घालून घेऊन छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता हलवून आपल्याला थोडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मैत्रिणींनो, झाकण ठेवल्यानंतर छान ग्रेव्ही शिजली जाते आणि थोडं तेलही सुटलं जातं. हे पहा, ग्रेव्ही थोडी शिजलेली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आपण कांद्याला जो मसाला लावून ठेवला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे उरलेला ताटामध्ये आणि मिक्स करायचं आहे. कारण आपल्या ग्रेव्हीला छान थिकपणा येतो. आपण फुटाणे घातले आहेत त्यामुळे. आणि कांदा आणि टॅमॅटोचा सुद्धा ग्रेव्ही छानच होते. परत एकदा झाकण ठेवायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्या त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे ग्रेव्हीसाठी. जेवढी तुम्हाला पातळ हवे त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे. मी फक्त आपलं मिक्सरचं भांडं थोडं विसळून घेतलेलं आहे, तरीसुद्धा वाटीभर पाणी आहे, अर्धा ग्लास असं. ते घालून आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून उकळी आल्यानंतर एका बाजूला उकळी करून घ्यायची आहे. त्याआधी लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे, त्यामुळे ते तेल घालून आपले कांदे शिजलेले आहे ते परतून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, कांदे तर शिजलेलेच आहेत, पण त्याला छान असा सुगंध सुटतो थोड्या परतल्यानंतर. म्हणून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदे. असे रुचकर खमंग रेसिपी तुम्ही कधी पाहिले का? नक्कीच पाहिली नसेल तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची एक कमेंट नक्कीच कळवत जा. आता साईडला आपण उकळी करायला ठेवलं होतं. छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. आता त्याच्यामध्ये एक पदार्थ इतका सुंदर घालायचा आहे, त्याने आपल्या ग्रेव्हीची चव अप्रतिमच वाढवते. ते आहे 4-5 चमचे असे दही घालून घ्यायचे आहे. जर छोटा चमचा असला तर 4-5 घाला, मोठा चमचा असला तर 3 पुरेसे आहेत. आता दही घातल्यानंतर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, पण दही घालण्यापूर्वी
आपला गॅस एकदम स्लो किंवा मीडियमवरतीच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं दही फुटू शकतं. आता आपण हलवून घेतलेलं दही ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर तेल सुटस तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही पाहतच असाल आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे आणि थिकसुद्धा झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला कांदे घालून घ्यायचे आहेत, जे आपण लोखंडाच्या पॅनमध्ये परतून ठेवलेले. मैत्रिणींनो, लोखंडाच्या पॅनचा नक्कीच उपयोग करत जा. त्यामध्ये आपल्याला लोह छान मिळतं. लोखंडाच्या पॅनमध्ये तुम्ही काही केलं तरी, तव्यामध्ये, पॅनमध्ये, कढईमध्ये. आता कांदे घालून घेतल्यानंतर छानशी उकळी घ्यायची आहे आणि वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर खा, नानबरोबर खा किंवा पावाबरोबरसुद्धा ही रेसिपी अप्रतिम लागते. अशीच चविष्ट आणि खमंग रुचकर कांद्याची रेसिपी तुम्ही करून पहा आणि एक कमेंट नक्कीच कळवा तुम्हाला ही कांद्याची रेसिपी कशी आवडली. भाजीला काही नसलं तर घरात कांदे तर असतातच. त्यापासून ही रेसिपी नक्कीच बनवून सगळ्यांना खाऊ शकता आणि हॉटेलपेक्षाही भारीच होते ही रेसिपी. कधीही करून खा. रात्रीच्या जेवणाला, सकाळच्या जेवणाला इतकी अप्रतिम होते का तुमच्या जिभेवर चव रेंगाळत राहील अशी कांद्याची भाजी. राजस्थानी स्टाईलमध्ये म्हणा किंवा आपल्या स्टाईलमध्ये. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान स्वाद घ्या. बाय बाय.